माननीय खासदार राजेंद्र गावित साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे मार्गिका भूसंपादन संदर्भात रेल्वे परिषदेचे आयोजन। बोरिवली ते विरार दरम्यान 5व्या व 6व्या नव्या रेल्वे मार्गिकेसाठी भूसंपादन केले जाणार असून त्यामध्ये 5 गावे बाधित होणार आहेत। रेल्वेकडून येथे 5 व 6 क्रमांकाची मार्गिका टाकली जाणार असून 30 ट्रॅकचे यार्ड तयार करण्यात येणार आहेत। रेल्वेकडून अधिसूचना जारी केल्यानंतर या बाबतीत अनेक संभ्रम, गैरसमज तयार केले जात होते। वसई तालुक्यातील बाधित गावातील नागरिक यामुळे तणावात असून नागरिकांची भूमिका तसेच त्यांची मागणी व समस्या जाणून घेण्यासाठी पालघर जिल्ह्याचे माननीय खासदार राजेंद्र गावित साहेब यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली रेल्वे व सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रेल्वे परिषद बैठक आयोजित करण्यात आली आणि विरारच्या दरम्यान 6व्या मार्गिकेसाठी एक भूसंपादनासाठी वसई पश्चिमेकडील जवळजवळ 7 ते 65 बिल्डिंग त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट करावं लागणार आहे, लँड ॲक्विजिशन करावं लागणार आहे। आणि म्हणून त्या संदर्भामध्ये लोकांमध्ये एक प्रचंड भीती निर्माण झाली होती। त्याला कारण असं की ज्या ज्या इमारती आहेत त्या इमारती डीम कन्व्हेन्स न झाल्यामुळे या ठिकाणी ह्या बिल्डिंग तुटल्यानंतर किंवा लँड ॲक्विजिशन झाल्यानंतर त्याचं जे कम्पेन्सेशन आहे हे कम्पेन्सेशन तिथल्या बिल्डरांना मिळेल की ज्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। आणि म्हणून लोकांना जी मनामध्ये जी भीती होती डीम कन्व्हेन्स न झाल्यामुळे, परंतु या ठिकाणी DDR, त्याचप्रमाणे रेल्वेचे चीफ इंजिनियर, प्रांत आपला SDO, त्याचप्रमाणे तहसीलदार, त्याचप्रमाणे संबंधित आपला पोलीस अधिकारी या सगळ्यांची या ठिकाणी संयुक्त बैठक घेतली आणि या डीम कन्व्हेन्स न झालेल्या ज्या आपल्या सोसायट्या आहेत त्या सगळ्या सोसायट्या या ठिकाणी GDRच्या माध्यमातून या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आवश्यक जे काही कागदपत्र आहे त्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर GDR कडनं त्या ठिकाणी त्याची नोंदणी केली जाईल आणि 7/12 मध्ये इथल्या रहिवाशांची नावं या ठिकाणी प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब आणि सरकारी तलाठ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांची नोंद केली जाईल, जेणेकरून त्यांना त्या इमारतीचे जे कम्पेन्सेशन आहे हे कम्पेन्सेशन त्या मूळ रहिवाशाला त्या ठिकाणी मिळू शकेल। आणि म्हणून या संदर्भामध्ये ही बैठक घेण्यात आली। लोकांच्या या ठिकाणी मनामध्ये भीती होती की रेल्वेने जे गॅजेट काढलं होतं त्या गॅजेटमध्ये अनेक त्रुटी आहेत। ज्या इमारती त्या ठिकाणी म्हणजे भूसंपादन होणार नव्हतं परंतु त्यांचं कंपाऊंड जाणार होतं आणि म्हणून कंपाऊंड जात असल्यामुळे त्या ठिकाणी आमच्याही बिल्डिंगा जातील अशी काही लोकांमध्ये जी काही शंका होती, ज्या काही तक्रारी होत्या त्या तक्रारीचे निरीक्षण रेल्वेचे चीफ इंजिनियर आणि त्याचप्रमाणे DDR यांनी त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये जी भीती होती ती भीती काढलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं डीम कन्व्हेन्स आहे, हे डीम कन्व्हेन्स 3 ते 4 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी सोसायटीकरांना रहिवाशांना त्या ठिकाणी केलं जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं या वर्षभराच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी भूसंपादन केल्यानंतर त्यांना कम्पेन्सेशन दिलं जाईल। होगा वो कलेक्टर साहब के थ्रू होगा। देखिए कायदे में एज ए रेलवे प्रतिनिधि हम डायरेक्ट पब्लिक से कांटेक्ट करने का हमें कोई अधिकार नहीं है। जगह के ओनर होते हैं कलेक्टर साहब, हम कलेक्टर साहब से जमीन मांगते हैं और जो पैसा है वो भी हम कलेक्टर साहब को देते हैं। कलेक्टर साहब वहाँ की जो वैल्यू है उस वैल्यू के हिसाब से जो भी नियम होंगे वो आप सभी को पैसा देंगे। हमारे यहाँ से जो भी पैसा जाएगा वो कलेक्टर साहब के यहाँ जाएगा। मकान या छोटे मकान, बड़े मकान, बिल्डिंग जो भी रास्ते में आ रहे हैं उनका वैल्यूएशन होगा वो भी पैसा रेलवे कलेक्टर साहब के यहाँ पहुँचाएगा और वो कलेक्टर साहब आपको देंगे। हमारा कोई डायरेक्ट आपके साथ कॉन्टैक्ट नहीं होगा। शेखर गाडगे उपविभागीय अधिकारी किंवा आपण त्याला प्रांताधिकारी म्हणता, प्रांताधिकारी या नात्याने महसूल विभागाची जी जबाबदारी आहे त्याच्या अनुषंगाने मी आपल्या समोर माहिती देत आहे।
सर्वात प्रथम आपला प्रश्न जो आहे तो डीम कन्व्हेन्सचा. कुलकर्णी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे डीम कन्व्हेन्स दोन प्रकारे होतं. एक विषय आहे की संबंधित सोसायटी आणि बिल्डर सामंजस्याने जर त्यांचं कन्व्हेन्स झालं तर डीम कन्व्हेन्सकडे जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही असं कन्व्हेन्स करा आणि आमच्या तलाठ्याकडे आपण ते कन्व्हेन्सची नोंदणी करण्यासाठी द्या. तत्काळ त्याची नोंदणी करून 7/12 आपल्या सोसायटीचं नाव येण्यासाठी मी प्रांताधिकारी म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो. नंबर 2 ज्या ठिकाणी बिल्डर्स सोबत सामंजस्याने कन्व्हेन्स होत नाही अशा वेळी मात्र मग आपल्याला कुलकर्णी साहेबांच्याकडे अर्ज करावा लागेल. त्यामध्ये त्यांचे जे काय आवश्यक ते डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला द्यावे लागतील. उदाहरणार्थ संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र असेल वगैरे वगैरे त्यांनी आपल्याला डिटेल्स दिलेलंच आहे. ते कागदपत्र आपण त्यांच्याकडे दिल्यानंतर ते त्या संबंधित सर्वांना नोटीस काढतील आणि नोटीस काढल्यानंतर त्यांचा निर्णय पारित करत असतात. त्यांचा आदेश झाल्यानंतर मग ते तो आदेश घेऊन आपल्याला सहउपरांत जिल्हाधिकारी JDR यांच्याकडे ते ॲडज्युडिकेशन करण्यासाठी आपल्याला जावं लागत असतं. तर याच्यामध्ये मी सर्वप्रथम कुलकर्णी साहेबांना त्या उपविभागाचा उपविभागीय अधिकारी या नात्याने एक रिक्वेस्ट करतो की आपल्याकडे जर असे काही अर्ज आले तर आपण कृपया थोडंसं कॅम्प मोडमध्ये त्याला घ्या आणि तत्काळ त्यामध्ये आपण कार्यवाही करावी अशी आमची सर्व उपस्थितांच्या वतीने विनंती आहे. रेल्वे परिषद बैठकीत उपस्थित बाधित गावातील नागरिकांना दिलासा देऊन त्यांच्या शंकेचे निरसन केले. सदर बैठकीस रेल्वे प्रशासनाकडून श्री सत्येंद्र कुमार, श्री कैलास वर्मा, श्री राजकुमार शर्मा तसेच शेखर घाटगे प्रांत अधिकारी, अविनाश कोष्टी तहसीलदार, शिरीष कुलकर्णी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पालघर, निलेश तेंडुलकर, नवीन दुबे, राजन नाईक, महेंद्र पाटील, उत्तम कुमार, माननीय नामदार किरण भोईर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.